विद्यार्थी मित्र हो, गेल्या पिरियडला आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण कशा पद्धतीनं आपल्याला सुरू करता येईल याबद्दलचा मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकलेला होता. आज परिस्थिती शिक्षणाच्या बाबतीत परिस्थिती इतकी गंभीर बनलेली आहे. जगातील सर्व देशामध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणत्या क्षेत्राचं झालं असेल तर ते म्हणजे शिक्षणाचं झालेलं आहे. व्यवसाय उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले, मात्र शिक्षणाचा अद्यापही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही देशामध्ये, भारतात तर अजिबात नाही. काही देशामध्ये चीन, न्यूझीलंड यासारख्या देशामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला, पण त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि तिथली व्यवस्था या कोरोनाच्या आजारामुळे बाधित झाली. त्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी लॉकडाऊन करणं भाग पडलं. मित्रहो, मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं की कशा पद्धतीने आपलं शिक्षण सुरू करता येईल, वर्ग कशा प्रकारे सुरू करता येईल, मुलं येणार का, मुलं बसणार का, आणि या आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेता की कशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी लोक बाधित होऊ नये, विद्यार्थी बाधित होऊ नये, तरी पण शिक्षण सुरू करता येईल याचा विचार केला गेला. तरीही आज अनेक वेळा विद्यार्थी विचारतात, सर कॉलेज केव्हा चालू होणार, वर्ग कधी सुरू करणार, अशा प्रकारचे विचारतात. मात्र मित्रहो, एक लक्षात घ्या की आपल्याला सध्या देशामध्ये परिस्थिती अशा प्रकारची अराजकता परिस्थिती म्हणता येईल, किंवा काहीही निश्चित आपल्याला काही सांगता येत नाही. जोपर्यंत या आजारावर एखादं औषध, एखादी लस, वॅक्सिन तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं भाष्य करता येणार नाही. तरी आपल्याला शासनानं या ठिकाणी ऑनलाईन एज्युकेशन, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना सुचवलेली आहे, सांगितलं आहे. त्या पद्धतीनं जुलै महिन्यापासून शक्यतो बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय. बऱ्याच वेळा बालभारती असेल किंवा काही शिक्षणाच्या वाहिन्या असतील, त्यामध्ये देखील हे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्याला आता मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला तुम्ही पुस्तके घ्या. साधारणतः जानेवारी महिन्यामध्येच ही पुस्तके बाजारात शासनाने उपलब्ध करून दिली आहेत. तुम्हाला सांगितलं PDF वर ही पुस्तकं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर ही पुस्तके आता मला तर ही पुस्तक सांगणे जूनच्या पहिल्या आठवड्यात तर हे पुस्तक मला बाजारात उपलब्ध झालं. लॉकडाऊन होता, त्यामुळे काय बाजारामध्ये सर्व बाजारपेठा बंद होत्या, त्यामुळं आपल्याला काही पुस्तक हे मिळालं नाही. मात्र मला 5 जूनच्या दरम्यान पहिल्या आठवड्यात हे पुस्तक मिळालं. तुम्हाला मी पहिल्याच लेक्चर सांगितले की पुस्तक घ्या. पुस्तक तुम्ही पहिला तुमच्या नजरेकडून घाला. ज्यावेळी हे पुस्तक आपल्याजवळ येईल त्यावेळी एक प्रकारचा फरक काय पडतो मानसिकदृष्ट्या, एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपल्याला यामध्ये काही गोष्टी अवघड नाहीत असं वाटू शकतं. या 12वीचा जो नवा अभ्यासक्रम तयार केला आहे, या 12वीच्या नव्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण 12 टॉपिक आहेत, 12 प्रकरण आहेत. ज्यावेळी कॉलेज रितसर सुरू असतं त्यावेळी 12 टॉपिक मध्ये आपल्याला पहिल्या सत्रासाठी 7 टॉपिक आणि दुसऱ्या सत्रासाठी 5, पहिल्या घटक चाचणीला इतके प्रकरण, दुसऱ्या घटक चाचणीला इतके प्रकरण, अशा प्रकारे आपलं अकॅडमिक कॅलेंडर सुरू होतं. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसते. पण या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे की आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत शासनाचा नवा आदेश शासन पातळीवर किंवा विद्यापीठ स्तरावर, शालेय स्तरावर किंवा आमच्या प्राचार्य याच्या मार्फत अशा प्रकारची कुठलीही सुविधा झाल्याशिवाय आपण डायरेक्ट एज्युकेशन किंवा शिक्षण सुरू करू शकत नाही. तरी आदरणीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलंय की शाळा सुरू नाहीत, मात्र शिक्षण तुमचं सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आपण ऑनलाईन एज्युकेशन या संकल्पनेखाली आपण टीचिंगला सुरुवात केली आहे. 12वीचं जे पुस्तक आहे, या 12वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 500 वर्षाचा इतिहास अभ्यासला जाणार आहे. 11वीच्या वर्गामध्ये तुम्ही प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या 2 काळातील इतिहास आपण घेतला. ज्यावेळी 11वी 12वीचे विद्यार्थी वर्गामध्ये प्रवेश घेतात किंवा शिकत असतात, त्या 11वी 12वी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने भारताचा संपूर्ण इतिहास माहीत व्हावा, अभ्यासला जावा, त्यांच्या लक्षात यावा, काय होत असतो, काय झाला असतो, या देशाचं, हा देश कशा प्रकारे स्थापन झाला, देश स्थापनेपूर्वीची परिस्थिती काय होती आणि स्थापन झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या घटना घडल्या, या सर्वांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व अंगाने विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी आपल्याला 11वी 12वीच्या वर्गातील विद्यार्थी जे आहेत, प्रामुख्याने कला शाखेचे विद्यार्थी आहेत, या कला शाखेतील विद्यार्थ्यांना
हा इतिहास प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत या 3 काळातील इतिहास आपण विचारात घेणार आहोत. तशाच प्रकारचा अभ्यासक्रम या ठिकाणी बनवलेला आपल्याला दिसून येतो. 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 12 टॉपिक आहेत. 12 टॉपिक म्हणजे तुम्हाला मी सांगितले पहिल्या सत्रासाठी 7, दुसऱ्या सत्रासाठी 5 आपण अभ्यास करतो. आणि आज जे या परीक्षेचे जे मूल्यमापन आहे, जे बोर्डाची परीक्षा होणार आहे, या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 80 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि 20 मार्काचे इंटरनल इव्हॅल्युएशन अंतर्गत मूल्यमापन हे असणार आहे. आणि त्यामुळं 80 + 20 हा पॅटर्न मूल्यमापन असं ठरलेलं आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या की पास होणे, 12वी पास होणे ही फारशी अडचणीचा भागच राहिलेला नाही. तुम्ही लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो, आम्ही ज्यावेळेला शिकत होतो, त्यावेळी 10वी आणि 12वीचा निकाल यावर फार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये एक प्रकारचं कुतूहल असायचं. जसं राजकारणामध्ये एखादी निवडणूक असते तर ह्या प्रकारे वातावरण असायचं. मात्र आज पास नापास होणं ही कन्सेप्ट काय फारशी राहिली नाही. शक्यतो एक व्यवस्थेचा भाग म्हणून निकाल हे चांगल्या प्रकारचे लागतात. 12वीचा निकाल देखील उद्या तुम्हाला जाहीर केला जाईल अशा प्रकारची परिस्थिती परवाच म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आणि ऑनलाईन हा निकाल तुम्हाला जाहीर होईल आणि तुम्हाला तो पाहता येईल. तर एक लक्षात घ्या की पास होणं ही कन्सेप्ट फार काय आजच्या काळात ह्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात फारशी अवघड राहिली नाही. मात्र 12वीमध्ये सगळ्यात चांगल्यात चांगले मार्क आपल्याला कशा प्रकारे पडेल आणि इथून पुढचं तुमचं जे सार्वजनिक जीवन असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल किंवा खुल्या जगात तुम्ही जाल त्यावेळी या 12वीच्या डिग्रीज, 12वीच्या प्रमाणपत्र जे असेल, 12वीचे मार्क लिस्ट असेल त्यावर तुमचं मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला या वर्षामध्ये चांगला अभ्यास करून चांगल्या प्रकारे पास कशा प्रकारे होईल याचा विचार हा करावा लागेल. एक आता आपण मला परवा एक पेपरमध्ये घटना मी वाचली. प्रश्न असा होता की एका विद्यार्थ्याने मोबाईल ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आदर्श हराळे. हा विद्यार्थी सांगली जिल्ह्यातला आहे, आपल्या जिल्ह्यातला आहे, जत तालुक्यातला आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली नाही किंवा मिळाली नाही म्हणून अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलणे हे मला अत्यंत किंवा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखदायी बाब आहे. त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची भूमिका घ्यायला नको. आणि एक मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की सरासरी माणसाचं आयुर्मान हे 70+ आहेच. 70-80 वर्ष माणूस जगतोच. आणि या 70-80 वर्षाच्या एवढ्या काळामध्ये, एवढ्या पिरियडमध्ये एखाद्या वेळी तुमच्या जीवनातील 6 महिने गेले, एखादं वर्ष गेलं, वाया गेलं तर फारसा फरक पडत नाही. पहिला तुमचं अस्तित्व महत्वाचं आहे. तुम्ही असायला पाहिजे. एवढा आता 2-4 महिने तुम्ही बघताय. डिसेंबर कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हा आजार डिसेंबर 19ला याचा आजार म्हणजे सापडलेला आहे. पहिला चीन, वुहान नावाचं चीनमध्ये एक मोठं शहर आहे, औद्योगिक शहर आहे, प्रचंड लोकसंख्येचे शहर आहे. या शहरामध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. आणि त्यानंतर जगामध्ये झपाट्याने युरोपीय देश असलेले आशिया खंडातले अनेक देश आहेत. आणि आपण भारतामध्ये साधारणतः फेब्रुवारी-मार्च मध्ये याचा जास्त प्रसाराला सुरुवात झाली. तर हा आजाराच्या पार्श्वभूमीवर की तुमच्या आयुष्यातील 4 महिने शाळा बंद झाल्या, 6 महिने शाळा बंद झाल्या म्हणून कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. तुमचं अस्तित्व महत्वाचं. पृथ्वी तलावर अनेक वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूचा उपयोग होतो. मात्र माणसाचा उपयोग काय हा जर आपण मुद्दा विचारात घेतला तर बऱ्याच वेळा असं होतं की माणसाचं अस्तित्व, तुमचं असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जगामध्ये काय आहे? भारत आहे. भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुका, शिराळ्यात तुमचं घर आणि तुमच्या घरात तुमचं वास्तव, तुमचे आई वडील नातेवाईक कुटुंब सगळे राहत असतात. या घरात जर तुम्हीच नसला तर या वरच्या सिस्टीमचा काय उपयोग? तुम्हीच जर नसला तर या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे? त्यामुळं मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, एक लक्षात घ्या, असं कुठल्याही प्रकारचं पाऊल किंवा अपसेट होण्याचं, नाराज होण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. बरोबर आहे तुमचं कॉलेजला गेलं पाहिजे, मुले भेटतात, मित्र मैत्रिणी, गप्पा गोष्टी, दंगा मस्ती, राडा असं तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं. मात्र काही काळ काही गोष्टीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळी अडचणीची परिस्थिती असते त्याच कालखंडात आपलं त्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुम्ही किती अडचणीच्या प्रसंगामध्ये अनेक गोष्टींना तोंड देताय यावर तुमचं करिअर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. तर मित्र हो, ह्या झाल्या बऱ्याच गोष्टी. आपल्याला आता 12वीच्या जो नवा अभ्यासक्रम आहे त्याचं पहिलं टॉपिक जे आहे त्या पहिल्या टॉपिकला सुरू करावं असं माझी मत आणि भूमिका आहे. तर पहिलं टॉपिक जे आहे त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे युरोपातील प्रबोधन युग आणि विज्ञानाचा विकास.
युरोपातील प्रबोधन युग आणि विज्ञानाचा विकास. या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे, कशा प्रकारे आपल्याला अभ्यास म्हणजे कोणकोणते उपघटक विचारात घ्यावे लागणार आहे. एक, प्रबोधन युग म्हणजे काय, प्रबोधन युग म्हणजे काय. दुसरा मुद्दा, धर्मयुद्ध. धर्मयुद्ध म्हणजे काय, धर्मगुरूने धर्मयुद्धाला दिलेला पाठिंबा, त्याचबरोबर या ठिकाणी धर्मयुद्धाला अपयश का आलं, त्यानंतर प्रबोधन युगाचा सुवर्ण काळ आणि वैज्ञानिक शोध, वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक शोध कशा प्रकारे लागले, अशी या सर्व मुद्द्यांचा विचार प्रामुख्याने या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये करावा लागणार आहे. तर प्रबोधन युग, युरोपातील प्रबोधन युग आणि प्रस्तावना. एक लक्षात घ्या, पृथ्वी तलावर जगामध्ये ज्या ज्या काही नवीन घटना घडल्या, मानवी जीवनासंबंधित, मानवाचं जीवन बदलून टाकणाऱ्या, मानवाचं जीवन अधिकाधिक गतिमान करू इच्छिणाऱ्या, मानवाच्या जीवनात विकास असेल, प्रगती असेल, या सर्व बाबी प्रामुख्याने कुठल्या देशामध्ये घडल्या असतील, कुठल्या खंडामध्ये, तर युरोपीय देशामध्ये. सगळ्यात जास्त ऍडव्हान्स म्हणून युरोपीय देशाकडे आज देखील आपण पाहतो. आणि या युरोपीय देशामध्ये प्रामुख्याने प्रबोधन युगाला कशा प्रकारे सुरुवात झाली याचा विचार केल्यास आपल्याला म्हणता येईल की भौगोलिक शोध, धर्म परंपरा, धर्म सुधारणा, भौगोलिक शोध, धर्म सुधारणा या मध्ययुगातील संकल्पनांनी जो आधुनिक युगाचा पाया घातला गेला त्याला आपण प्रबोधन युग असं म्हणतो. प्रबोधन युग म्हणजे काय याचा विचार केल्यास आपल्याला असं म्हणता येईल की प्रबोधन, भौगोलिक शोध, त्याचबरोबर धर्म सुधारणा या नव्या संकल्पनांनी मध्ययुगामध्ये जो पाया घातला गेला त्यालाच प्रबोधन युग असं म्हटलेलं आहे. या प्रबोधन युग म्हणजे नेत्रदीपक, यश, प्रगती, मानवाचं जीवन सुखावून टाकणार, डोळ्याला अशी चांगलं सुखावणारी घटना, बाब म्हणजे प्रबोधन युग. नवीन घडलं माणसाचं जीवन, त्याचा दर्जा, जीवनमान, त्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्ही म्हणतो, आपण म्हणतो आजच्या युगामध्ये कन्सेप्ट काय, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ह्या सगळ्या कन्सेप्ट की मानवाचं जीवन पूर्वीपेक्षा अधिक सुखकर, कष्टाचं जीवन, ते पूर्वी अतिशय कष्ट, अस्तित्वासाठी प्रचंड निसर्गाशी संघर्ष करावा लागत होता, तर ते बदललं, त्याच्या जीवनाला थोडीफार गती मिळाली, त्याच्या जीवनात सुख आलं, समाधान आलं, म्हणून या काळाला प्रबोधन युग, एक नेत्रदीपक, डोळ्याला सुकवणारं काळ म्हणजे प्रबोधन युग. या प्रबोधन युगामध्ये माणसाची प्रगती, मग त्याची विज्ञानाची प्रगती असेल, तत्वज्ञान असेल, साहित्य, कला, या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रगती घडून आली, म्हणून याला प्रबोधन युग म्हटलेलं आहे. बदल झाला. मात्र प्रबोधन युग 100-50 वर्षे, 50-100 वर्ष नव्हतं, बराच काळ गेले, 100, 200, 300 वर्षे. मध्ययुगाचा कालखंड साधारणतः 1000 सालापासून मध्य काल अथवा युग साधारणतः 1000 इसवी सन पासून सुरू होतं. ही प्रगती 50-100 वर्ष गेली, 200-300 वर्ष गेली आणि त्यानंतर प्रामुख्याने एक चांगल्या प्रकारचं रिझल्ट लोकांना मिळाला आणि माणसाची प्रगती होऊ लागली. तर हे प्रबोधन युग. मग अशा प्रबोधन युगानंतर आपल्याला युरोपातील धर्मयुद्ध, युरोपातील धर्मयुद्ध. बघा, युरोपातील धर्मयुद्ध, धर्मयुद्ध म्हणजे काय, धर्मयुद्ध नेमके कोणाकोणाच्या मध्ये झाले आणि धर्मयुद्धाचे परिणाम काय झाले, असा प्रवास या ठिकाणी आपल्या मध्यामध्ये करत आहोत. त्याच्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. इस्रायल किंवा इस्रायल
हा देश, ह्या देशाचा पार्श्वभूमी सांगतो कोणत्या भागामध्ये आपल्याला 2 शहरांमध्ये या इस्रायलमध्ये 2 शहरं जी आहेत, एक जेरुसेलम आणि 2 बेथलेहॅम. या 2 शहराची माहिती घ्यायची आहे. या दोन्ही शहरावरून प्रामुख्याने धर्मयुद्ध झाले होते. तर ही दोन्ही शहरं कुठं आहेत, तर इस्रायल. 1925 साली जर तुम्ही एखाद्याला विचारलं असतं तर इस्रायल नावाचा देश कुठं आहे तर ते कुणालाही सांगता आलं नसतं. पण 1948 ला दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायल नावाचा देश स्थापन झाला. हा देश कुठे स्थापन झाला, बरोबर पृथ्वी तलावर मध्य आशियामध्ये 1948 देशाचा. या देशाची तुम्ही वैशिष्ट्य सांगतो. आजही बऱ्याच ठिकाणी आपण वावरत असताना वर्तमानपत्र, मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे किंवा प्रिंटिंग मीडिया असू दे, अशा अनेक ठिकाणी आपण विचार करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं की म्हणतात की कशी प्रगती पाहिजे इस्रायल सारखी. इस्रायल या क्षेत्रात प्रगती केली, इस्रायलने त्या क्षेत्रात प्रगती केली, शेतीमध्ये अशा प्रकारे इस्रायलने प्रगती केली, प्रचंड उत्पादन घेतलं असं आपण ऐकतो. तर हा देश विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती कमी वेळा त्या देशाने केली. हा देश ज्यू धर्मीय लोकांचा. इस्रायल हा यहुदी लोकांना ज्यू या नावानं ओळखलं जातं, इस्लाम लोकांना मुसलमान या नावानं ओळखलं जातं आणि ख्रिश्चन लोकांना ईसाई या नावानं ओळखलं जातं. तसं हा ज्यू धर्मीय लोकांचा देश, त्यांचा एकच देश आहे. त्यांची मातृभूमीच तिथे स्वतःला म्हणतात. मुळात याची स्थापना झाली 48 ला. ज्यू धर्मीय लोकांचा देश. देशाची लोकसंख्या जर विचारात घेतली 2018च्या जनगणनेप्रमाणे इस्रायल देशाची लोकसंख्या फक्त 88 लाख, त्याच्यावर 5-25,000. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली जी राजधानी आहे जी मुंबई, याची देखील लोकसंख्या 2-2.5 कोटीच्या आसपास आपल्याला दिसून येते 2011च्या जनगणनेप्रमाणे. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेप्रमाणे 11,23,72,972. सर्वात मोठं शहर मुंबई उपनगर आणि त्यातलं मुंबई हे शहर जर विचार घेतलं तर 2-2.5 कोटीच्या आसपास आहे. मात्र हा देश फक्त 88 लाख लोकवस्तीचा आहे. दुसरी गोष्ट, या देशाची आर्मी, लष्कर हे जगातल्या उत्तम दर्जाचं मानलं जातं. एक 10-12 देश म्हणतील त्यामध्ये ओळखलं जातं. त्याशिवाय या 88 लाखापैकी 30 ते 32 लाख लोक हे लष्करामध्ये सैनिक म्हणून. इस्रायली देशाचा एक नियम आहे, एखाद्या विद्यार्थ्याचं, एखाद्या तरुणीचं वय 15 वर्षे झालं की त्याला प्रामुख्याने लष्करामध्ये भरती व्हावं लागतं. 3 वर्षाचं 2 वर्षाचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं, मेल आणि फिमेल. त्यामध्येही या 32 लाखामध्ये 50% मुली, 50% मुलं, स्त्री आणि पुरुष. 15 वर्ष झाली की 3 वर्ष मुलानं, 15 वर्ष झाली की 2 वर्ष मुली. हे प्रशिक्षण घ्यायचंच. कारण इस्रायल देशच असाची निर्मिती आहे किंवा असा प्रकारचा आहे की त्याचं सेंटर भोवताली सगळी इस्लामिक राष्ट्र आहेत आणि नेहमी या ज्यू लोकांना असं वाटतं की आपल्याला ही राष्ट्र आज ना उद्या गिळंकृत करतील, आज ना उद्या आपल्याला अटॅक करतील. या भीतीपोटी आज इस्रायलमध्ये प्रचंड प्रमाणात लष्कराला महत्व दिलं जातं. तिथल्या अण्वस्त्रधारी तर देश आता अलीकडे आहेच तो, मात्र लष्करावर प्रचंड खर्च केला जातो. शेतीमध्ये प्रचंड त्याने प्रगती केलेली आहे. दुसरी गोष्ट, इस्रायलचं वेगवेगळं तंत्रज्ञान देखील प्रचंड प्रमाणात विकसित झालेलं आहे. आणि त्याच बरोबर या देशाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या देशाची असणारी जी गुप्तचर यंत्रणा जी आहे त्याला मोसाद या नावानं ओळखलं जातं. ती अत्यंत उच्च दर्जाची. समजा इस्रायलला कुठल्या देशानं धमकी दिल्यानंतर 10 मिनिटाच्या इस्रायलचं लष्कर त्या देशाला आक्रमण करतं. विचार
करायला वेळ देऊ शकत नाही. मग मिटिंग घ्या, लष्कराला बोलू, म्हणजे संरक्षण खात्याची मिटिंग घ्या किंवा सुरक्षा मंडळाची मिटिंग घ्या, सल्ला घ्या, असं काहीच करत नाही. त्यामुळे मध्य आशियामध्ये या देशाचा फार मोठा दबदबा आहे. हा इस्रायल देश. आणि त्या देशामधील 2 शहरं ते म्हणजे जेरुसलेम आणि बेथलेहम. जेरुसलेम या शहराचं वैशिष्ट्य की हे शहर 4000 वर्षापूर्वीच प्राचीन म्हणून ओळखलं जातं. आणि या जेरुसलेम मध्ये जे भाग आपण म्हणतो, एक जेरुसलेम मध्ये एक ज्यूंचं एक प्राचीन असं एक तीर्थक्षेत्र म्हणून आपण त्याला महत्वाचं भाग, की रोमन सम्राटाने ज्यू शहरा या जेरुसलेमवर आक्रमण करून ते एक त्यांचं मूळ जे ठिकाण होतं ज्यू धर्मियांचं, ते ठिकाण त्यांचं मंदिर नष्ट केलं. तर त्यात एकच वस्तू राहिलंय, ते म्हणजे वेस्टर्न वॉल, पश्चिमेकडील भिंत म्हटलंय. जर तुम्हाला युट्यूबवर गेला असाल तर त्या ठिकाणी जेरुसलेम टाकला असाल तर त्या ठिकाणी ती वेस्टर्न वॉल तुम्हाला दिसेल. तर मित्र हो, वेस्टर्न वॉल, पश्चिमेकडील भिंत जे आपण जे म्हणतो, ती एकमेव ज्यू धर्मियांचं प्राचीन काळातील अवशेष सध्या शिल्लक आहे. आणि हे ज्यू लोक त्या वॉल जवळ जाऊन, भिंतीजवळ जाऊन परमेश्वराकडे प्रार्थना करतात की माझ्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी कागद घेतलाय. तुम्हाला दिसेल युट्यूबवर गेल्यानंतर एक कागद घेतलाय. त्या कागदवर त्यांनी लिहिलेलं आहे त्यांची जी मनोकामना आहे, त्याची इच्छा जी आहे, आणि तो कागद त्या भिंतीमध्ये असा ठेवतात आणि तिथं ते अशा प्रकारे असे नतमस्तक होऊन प्रार्थना करतात. ती वेस्टर्न वॉल ज्यूसाठी एकमेव अवशेष त्यांचा राहिला त्याच्या धर्मामध्ये, त्यामुळे त्यांना ते फार महत्वाचं आहे. आणि या वेस्टर्न वॉलच्या परिसरातच मुस्लिमांची अल अक्सा मशीद एक आहे. ही मशीद मुस्लिम धर्मीयासाठी अत्यंत पवित्र मानली जाते, कारण मक्का मदिना त्या 3ऱ्या नंबरची जगात त्यांची मशीद म्हणून त्याच्यावर पाहिलं जातं. याच ठिकाणाहून पैगंबर हे जन्नत केले, म्हणजे स्वर्गाकडे गेलेले होते, अशा प्रकारचं मत मुस्लिम समाजामध्ये. म्हणजे जेरुसलेम मध्ये असणारे ती वेस्टर्न वॉल जेरुसलेमच्या अगदी जवळ तुम्हाला ते युट्यूबवर दिसेल, तिथे त्याची अल अक्सा मशीद आहे. अगदी तिथे एक जिना आहे, लाकडी जिना. त्या लाकडी जिनाहून पलीकडल्या बाजूला जायचं आणि इकडं त्या जेरुसलेम शहरामध्ये त्या ह्याला म्हणतो आपण काय वेस्टर्न वॉलकडे यायचं. एकाच भागामध्ये आहेत ती. आणि त्यामुळे ही दोन्ही जेरुसलेममधील ज्यू धर्मियासाठी असणारे पवित्र तीर्थक्षेत्र, मुस्लिम धर्मियासाठी असणारी अल अक्सा मशीद त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची, ही दोन्ही त्यांची तीर्थक्षेत्र किंवा धार्मिक पवित्र स्थळ हे जेरुसलेममध्ये झालं. त्यानंतर बेथलेहम, जेरुसलेम आणि बेथलेहम या दोन्ही शहरातले अंतर फक्त 9 किलोमीटरच आहे. आणि बेथलेहम शहर हे ख्रिश्चन धर्मियासाठी अत्यंत पवित्र आहे, कारण त्याच शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला होता. तुम्हाला सगळी हिस्ट्री त्यावर मिळेल जर तुम्ही बेथलेहम शहर जर युट्यूबला गेला असाल. तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना वापर करा. आपण जे शिकवतो हे 3य दर्जाचं आहे. मी वाचणार, तुम्ही ऐकणार, मग तुम्ही बघणार, मात्र प्रत्यक्षात तुम्ही बघण्यानंतर तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होईल, तुम्हाला जी माहिती मिळेल, ती अधिक तुमच्या मेंदूमध्ये कमी वेळात चांगल्या प्रकारे साठवणूक किंवा जमा होईल, की लवकर समजेल तुम्हाला. शेवटी कसं आहे, एखादी गोष्ट समजल्याशिवाय लगेच लक्षात राहत नाही. लक्षात ठेवणी पद्धत वेगळी आहे आणि समजणे पद्धत वेगळी आहे. समजण्यासाठी त्याचा अर्थ समजायला लागतो, म्हणजे ते लक्षात लगेच लागते समजण्यासाठी. आणि लक्षात ठेवण्यासाठी समजल्यावर दुसरी टप्पा येतो लक्षात राहते. तर तुम्ही ते बेथलेहम शहर, तर हे देखील ख्रिश्चन धर्मियासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं, कारण ख्रिश्चन धर्माचा जो मुख्य त्याचा आपण आहे त्याला येशू ख्रिस्ताचा जन्म त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे जेरुसलेम आणि बेथलेहम ही 2 शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियासाठी अत्यंत पवित्र मानली जात होती. आणि ती मध्ययुगात बराच काळ इस्लाम लोकांच्या ताब्यात होती, म्हणून ती ख्रिश्चन अनुयायांनी ज्यू अनुयायांनी परत मिळवण्यासाठी केलेली युद्धे त्यांना धर्मयुद्ध म्हणतात.
आपल्या ताब्यात प्रामुख्याने आपलं तीर्थक्षेत्र, आपला भाग पवित्र जे आहे, मातृभूमी धर्मभूमी राहावी यासाठी ख्रिश्चन अनुयायांनी केलेली युद्धे यांना प्रामुख्याने आपण काय म्हणतो, धर्मयुद्ध म्हणतो. तर मग ह्या धर्मयुद्धामध्ये धर्मगुरूंनी पाठिंबा दिला, लोकांना आमिषी दाखवली. धर्मगुरू सांगितले की तुम्ही जर या धर्मामध्ये दाखल झाला असाल तुम्हाला काय मिळेल, मोक्ष प्राप्ती. तर आपण हिंदू धर्मात मोक्ष म्हणतो, त्यांचं ते पापापासून मुक्ती ख्रिश्चन धर्मामध्ये आहे की एकदा तुम्ही एखाद्या वेळी एखादी वाईट कृत्य करशीला, मात्र तुम्ही जर त्या वाईट कृत्याची कबुली केली. एक अमिताभ बच्चनचा चित्रपट आला होता आखरी रस्ता, त्या आखरी रस्ता चित्रपटामध्ये दाखवला बघा. अमिताभ बच्चन आपल्या शत्रूंचा बदला घेतो, त्यांना त्याचं कुटुंब ज्या लोकांनी उद्ध्वस्त केलं त्यांचा बदला घेतो. बदला घेतल्यानंतर तो चर्चेमध्ये जातो आणि काय म्हणतो की मला म्हणजे पापाची कबूल द्यायची. एकदा तुम्ही पापाची कबूल दिला की पापातून मुक्ती मार्ग होतो. तर पाप क्षमनाचे मार्ग देखील या धर्मगुरूंनी दाखवला आणि त्यामुळं या धर्मगुरूंनी या धर्मयुद्धाला पाठिंबा दिला. आणि पहिलं धर्मयुद्ध 1196 मध्ये पहिलं धर्मयुद्ध झालं. आणि या पहिल्या धर्मयुद्धामध्ये प्रामुख्याने एका बाजूला धर्मगुरू, ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरू पोप, त्याचबरोबर जर्मनचा सम्राट आणि फ्रान्सचा सम्राट सातवा लुई एका बाजूला होते, दुसऱ्या बाजूला जर्मन राष्ट्र होतं. आणि यामध्ये पहिले धर्मयुद्ध झालं. या पहिल्या धर्मयुद्धामध्ये जो इजिप्तचा प्रमुख सलादिन होता याने देखील या सगळ्यांचा पराभव केला. आणि जेरुसलेम आणि हे बेथलेहम ही दोन्ही शहरं प्रामुख्याने इस्लाम धर्मीय लोकांच्या बराच काळ ताब्यात राहिली. म्हणजे प्रबोधन युग म्हणजे काय, त्याचबरोबर इस्रायल या देशाची माहिती, इस्रायल देशातील प्रमुख 2 शहरे जेरुसलेम आणि बेथलेहम, आणि ही 2 शहरं ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम धर्मियासाठी अत्यंत पवित्र. आणि ती ताब्यात मिळवण्यासाठी मध्ययुगामध्ये ख्रिश्चन अनुयायांनी, ख्रिश्चन लोकांनी जो प्रयत्न केला धर्मगुरू किंवा राजा राणी यांच्या पाठिंब्यावर, त्यालाच आपण धर्मयुद्ध म्हणतो. धर्मयुद्धामध्ये शेवटी पहिलं धर्मयुद्ध केव्हा झालं, 96ला. या धर्मयुद्धामध्ये प्रामुख्याने या इस्लामी लोकांचा विजय झाला. पोप असेल किंवा फ्रेंच, जर्मनी यासारख्या देशांचा पराभव झाला. यासारख्या मुद्द्यांचा या पहिल्या लेक्चरला आपण विचार केला. आणि दुसऱ्या लेक्चरला आपण प्रामुख्याने धर्मयुद्धाचे परिणाम आणि या प्रबोधनाच्या काळानंतर कोणत्या प्रकारची विज्ञानाचा विकास किंवा वैज्ञानिक शोध कशा प्रकारे लागले त्याचा विचार आपण दुसऱ्या लेक्चरला करणार आहोत. ओके, थँक्यू.